महाराज कीर्तन चालू करा ना, बटाई संजय मी जायला शेतच ना. तू पहिले तुझी जागा समाय. बटना गुच्चूप जागावर काय कोणी ब्यागोपणा करत का? बाई ना मुकला लोक जमलेत बरं का. कीर्तन चालू करायला काही हरकत नाही. महाराज कीर्तन चालू करा, पाय दुखायला लाग्या. एक तर गुडघा ग्रीस संपी जायचे. ग्रीस सायकल माट वरती नांदेस ना. कोणी राव बाट तोंड ना. कीर्तन चालू करण पहिले देवनं नाव लिहिलं आपण. कीर्तन चालू करण पहिले देवनं नाव लिहिलं आपण. जय जय रामकृष्ण हरी हरे रामकृष्ण हरी. बोला म्हणा मागे. जय जय रामकृष्ण हरी. अनंत जन्मिते सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. काय होतं महाराज? सिग्नेचर प्रत्येक महाराजांनी अलग अलग स्टाईल रास. भक्तांनो, या संसारमा दोन गोष्टी गैरा महत्वान राहतेस. एक म्हणजे सदाचार आणि दुसरी म्हणजे कर्जदार. कर्जना हप्ता जर चुकाय ना मग बँक मॅनेजर तुमच्या दारात येऊन कीर्तन करतो. अरे बरोबर, पण बँकनं कीर्तन म्हणजे पावती आणि मन कीर्तन म्हणजे भावती. अरे हा पांढरा ससा झोपला का? कीर्तन म्हणजे जपाना ठिकाणी बरं का. कीर्तन म्हणजे डोळ्या उघाडण ठिकाणशी. महाराज त्याला काय जबलागच नाही कर. त्याने बायकोने सांगत की कीर्तन जाय बरोबर जबलाग घेईन म्हणे. बेटा जपला की गरज आहे. नाही महाराज, मी अडेच कीर्तन ऐकसो. महाराज चांगला नवरा पेटासाठी काय करणं पडी? बाई त्याच्यावर तिने किस्सा सांगस मी तुले. एकदा रामनगाव एक बाई होती. रोज विठोबा 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 म्हणजे तिला होती फिरणी सवय. आणि ती देवपा रोज मागे, विठोबा मला फिरवणारा नवरा पाहिजे आणि फ्री ठेवणारा नवरा पाहिजे. मग पुढे काय झालं? मग काय विठोबाने तिने ऐकली तर आणि तिला भेटणार ऑटो ड्रायव्हर नवरा. मग काय ऑटो रिक्षा नवराने ती बाई पदी दिली. पैदिनभर फिरस रिक्षावर आणि फ्री रास नवरा गरजेपस. अर्थात आपण देवाकडे काय मागतो ते खूप महत्वाचं आहे. महाराज जरा कॉमेडी करत भाऊ. अरे पांढरा ससा तू ऑटो ड्रायव्हर का? नाही मग दादा का तांडा ना. महाराज एक प्रश्न विचारू का? मग विचारले ना. परीक्षाમાં पास व्हासाठी काय करणं पडेल? यावर एक किस्सा आहे, तू सांगस मी. एकदा एक मुलाने विठोबाला नवस केला होता. देवा मला पास कर, मग मी तुला नारळ फोडसू. त्यावर देव बोलला, बेटा तू नारळ फोड नको फोड. नारळ तर फुटावशे. एक तर तुला पेपर मा नाही तर तुला डोका मा. अर्थात देव त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो. बाई ना महाराज बायकोनं तोंड बंद करासाठी काय करणं पडी? एक मोबाईल ले, तो बी अँड्रॉइड. तेव्हा सिरियल डाउनलोड कर दे. मग तुझी बायको फक्त मोबाईलशीच बोलीन. तुझ्यासाठी कायम तोंड बंद होईल तिनं. नाही हो महाराज, मना मना ना तुमले समजणे नाही. मला बडं समजायले पण ते या जन्मी शक्य नाही. समजदार को इशारा कभी. महाराज बायकोला खुश ठेवासाठी काय करणं पडी? बायकोना प्रत्येक गोष्टीला हो मानानं, नाही शब्द मनात ठेवाना. तुम्ही शेवटलं वाक्य म्हणजे रामायणाची अंतिम ओळ, ज्याच्यावर काही बोलायचं नसतं. पण महाराज मी जर म्हणत गो तर बट घरदारी काय जेन म्हणा. टीव्ही ले, फ्रीज ले, वॉशिंग मशीन ले, गाडी ले, घोडी ले. विचार लगीन करण पहिले करू तर मन सारखा कोरा राहो. पुन्हा सारखा जर कुवारा राही गो तर सांसारिक सुख तर बोगसू मी. अरे कुत्रांनी वागली शेपटी कोण बघीन मग मी बघू का? महाराज मला सुनले कीर्तन आवडच नाही आणि ती येस नाही, काय करू? एक काम करा, तिनं मोबाईल मा कीर्तन रील्स अपलोड करा. म्हणजे ती लाईक शेअर सबस्क्राईब करीन आणि काही दिन मग स्वतः रील्स बनवण्यासाठी कीर्तन माहीन. म्हणजे तिला कीर्तन आपोआप आवडीन. बाई ना काय बी म्हणा पण महाराज एक नंबर आहे बरं का. जय जय रामकृष्ण हरी हरे रामकृष्ण हरी. बरं गावकऱ्यांनो, कीर्तनला टाइम आपटी यायचे. आणि मी मला कीर्तन आपटाडस रामकृष्ण हरी. हो महाराज हे चांगलं नाही बरं का. आम्ही वाटलं होतं कीर्तन रातभर चाली. हो काका मी तर 2 गाद्याला यायचे. रातले जब्बे लागले तर अडेच जब्बे जासू. मी बी तर शेंगदाणा फुटाणा बडा खिसा भरीसा यायचे म्हणा. रातभर चालते नाही ते. गावकऱ्यांनो एक कीर्तन आहे कीर्तन. आम्हाला नाही जोरात भरचाली. पण 2 तास मग कोणतं कीर्तन होई असो. कम से कम 5-6 तास तर चालायला पाहिजे. एक तर पहिलेच गव्हर्नमेंटने ड्रीम 11 बॅन टाक दिले. सट्टा लायला आमना टाइम पास होई जाय. आता आम्ही कुठे जाऊ? म्हणे बायकोनी तर म्हणेल रातले 12 पर्यंत यावं म्हणे घर. ते घर जायचं काय सांगू. बायकासले वाटेन आपण पत्ता घ्यायला येतो. हो महाराज आज कुत्रा बी चपली आहे. तो तुम्ही कीर्तन आपटे राहणार ये ना चोल बे. आलत वाटत सरपंचानी मारले पैसा कमी द्याल शेत म्हणून 2 तास ना बॅकअप करा महाराज. देखा गावकऱ्यांनो, मालिका पैसाच कमी नाहीये म्हणून पैसाचा मुद्दाच येत नाही. मला दुसऱ्या गावात बी कीर्तन करायला जाण्याचे तिकडे लोक काय म्हणतील मला काय चुकणं. मग महाराज आमना काय चुकणं. भूलचूक माफ मंडळी. मी पुन्हा येईन. बहिणा महाराज का चालना घ्या आपली हालत तर बेवारच कुत्रा सगत वेगळी. भटाचकडे देखील सणाचा वाढरा की कोणाचकडे काही काम नाहीये. मंडळी हा व्हिडिओ जर 30,000 व्ह्यू ना तर पार्ट 2 बनी बरं का. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का. जय खानदेश.